नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील चॅप्टर 2 अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न पाहत आहोत. यामध्ये आपण आतापर्यंत एकूण 10 प्रॅक्टिकल प्रॉब्लेम पाहिले. यांच्या व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. या लिंकला क्लिक करून आपण व्हिडिओ पहा व मागील एक्झाम्पल्स समजावून घ्या. ओके, आजच्या या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम क्रमांक 11 पाहणार आहोत. सर्वप्रथम प्रॉब्लेम आपण काळजीपूर्वक वाचून घेऊया. ओके, प्रॉब्लेम नंबर 11 अकाउंट्स ऑफ अ स्कूल. म्हणजे आपल्याला हे उदाहरण जे दिलेलं आहे ते स्कूल या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न चं आहे. ओके, फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स शीट अँड रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ न्यू इंग्लिश स्कूल बार्शी prepare income and expenditure account for the year ending 31st March 2020 and a balance sheet as on that date. ओके, विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूल बार्शी यांचं ओपनिंगचं बॅलन्स शीट दिलेलं आहे आणि रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. यावरून आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि क्लोजिंगचं बॅलन्स शीट तयार करायचं आहे. ओके, पाहूया ओपनिंग बॅलन्स शीट. बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019. लायबिलिटी साइड कॅपिटल फंड 6,43,000. असेट्स कॅश इन हँड 6,000. कॅश ॲट बँक 10,000. बिल्डिंग 4,50,000. फर्निचर 72,000. लायब्ररी बुक्स 45,000. कॉम्प्युटर लॅबोरेटरी 60,000. टोटल ऑफ लायबिलिटीज अँड असेट 6,43,000. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण 10 एक्झाम्पल पाहिली. यापेक्षा हे उदाहरण थोडंसं वेगळं आहे, कारण या उदाहरणामध्ये आपल्याला ओपनिंगचं बॅलन्स शीट या फर्मचं दिलेलं आहे, ज्या बॅलन्स शीटची डेट या ठिकाणी 1 एप्रिल 2019 ही आहे. ओके, आणि आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे, त्याची डेट आहे 31 मार्च 2020. म्हणजे आपलं करंट इयर 1 एप्रिल 2019 अप टू 31 मार्च 2020 हे असेल. म्हणजे 1920 हे करंट इयर. ओके, नंतर पाहूया रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2020. रिसिप्ट साइड टू बॅलन्स ब्रॉट डाउन. कॅश इन हँड 6,000. कॅश ॲट बँक 10,000. टोटल आउटरला आहे 16,000. टू ट्युशन फीज 90,000. टू टर्म फीज 3,000. टू ऍडमिशन फीज 12,000. टू डोनेशन इंटू ब्रॅकेट कॅपिटल 61,000. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी डोनेशनच्या बाबतीत आपल्याला ब्रॅकेटमध्ये कॅपिटल असं सांगितलेलं आहे, म्हणजे मिळालेले डोनेशन हे कॅपिटल रिसिप्ट आहे. आपण ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल फंड मध्ये इन्क्लूड करणार आहोत. ओके, विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या प्रॉब्लेम नंबर 10 मध्ये आपण जर पाहिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन फी नावाचा आयटम होता आणि त्या ठिकाणी कंसात रेव्हेन्यू असं म्हटलं होतं. म्हणजे ते आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम बाजूला घेतलं होतं, कारण ऍडमिशन फी हे रेव्हेन्यू इन्कम आहे असं कन्सिडर केलं होतं. ओके, या ठिकाणी डोनेशन हे काय आहे? कॅपिटल आहे. ओके, नेक्स्ट आयटम आहे टू इंटरेस्ट रिसिव्ड 2,000. टू गव्हर्नमेंट ग्रँट इंटू ब्रॅकेट रेव्हेन्यू 1,20,000. म्हणजे गव्हर्नमेंट शासनाकडून मिळणारं अनुदान जे आहे हे सुद्धा रेव्हेन्यू इन्कमच आहे 1,20,000. आपण ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम बाजूला घेणार आहोत. टू सन्डरी रिसिप्ट्स 11,000. किरकोळ स्वरूपातल्या प्राप्त्या आहेत 11,000. हे रेव्हेन्यू इन्कम आहे. पेमेंट साइडला पाहूया. बाय सॅलरी 90,000. बाय लायब्ररी बुक्स 14,000. बाय ऑफिस रेंट 10,000. बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी 22,000. बाय Sunday expenses 12,000. By insurance 10,200. By sports expenses 8,000. By annual gathering expenses 9,000. By furniture 50,000. By repairs 15,000. By balance carried down. Cash in hand 4,800. Cash at bank 70,000. Total of both 74,800. टोटल ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट 3,15,000. ओके, विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला
रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे. यानंतर काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन्स आहेत ते आपण पाहूया. फर्स्ट, आउटस्टँडिंग सॅलरी ऑफ ₹9,000. सॅलरी हा पेमेंट साइडचा आयटम आहे. बिगिनिंगलाच पहा, टिक मार्क करा, आउटस्टँडिंग आहे. ओके. सेकंड ऍडजस्टमेंट, आउटस्टँडिंग ट्युशन फीज ₹15,000. ट्युशन फी हे इन्कम आहे. रिसिप्ट साइडला तुम्हाला पाहायला मिळेल, पहा 90,000 आहे, टिक मार्क करून घ्या. थर्ड ऍडजस्टमेंट आहे, डेप्रिसिएट लायब्ररी बुक्स बाय ₹9,000 अँड फर्निचर बाय ₹10,000. विद्यार्थी मित्रांनो, लायब्ररी बुक्स आणि फर्निचर हे आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेट साइडला पाहायला मिळतात. पहा, फर्निचर आहे आणि लायब्ररी बुक्स आहे, या दोघांना टिक मार्क करा. आणि हे दोन आयटम्स पुन्हा आपल्याला पेमेंट साइडला देखील दिसतात. लायब्ररी बुक्स आणि फर्निचर या दोघांनाही टिक मार्क करा. ओके, यावरती आपल्याला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूल बार्शी यांचं ओपनिंग बॅलन्स शीट आणि रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे. यावरून आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट आपण प्रिपेअर करणार आहोत. ओके, यासाठी आवश्यक असणारे आपण फॉर्मॅट तयार करून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पल नंबर 11 पाहतोय आपण. याचं सोल्युशन आहे. ज्या फर्मचं आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करणार आहोत त्यांचं नाव आपल्याला दिलेलं आहे, ते आपण सुरुवातीला मेन्शन करूया. इन द बुक्स ऑफ न्यू इंग्लिश स्कूल बार्शी. देन आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करणार आहोत. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. ही आपली करंट इयरची एंडिंगची डेट आहे, जी आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मध्ये दिलेली आहे. ओके. देन एक्सपेंडिचर, इन्कम. यानंतर आपण तयार करतो बॅलन्स शीट. बॅलन्स शीटची देखील डेट तीच असेल, 31 मार्च 2020. ओके, आपण आवश्यक असणारे फॉर्मॅट तयार केलेले आहेत. यानंतर आपण आपल्या दिलेल्या प्रॉब्लेमकडे पाहूया. ओके. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट दिलेला आहे. ओपनिंग बॅलन्स शीट मधील आपण आयटम ट्रान्सफर करून घेऊया. सर्वात प्रथम आपल्याला कॅपिटल फंड दिलेला आहे. पहा, कॅपिटल फंड आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेतो. कॅपिटल फंड इनरला घेऊया, 6,43,000. ओके. यानंतर ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला एकच आयटम होता, कॅपिटल फंड, आपण तो घेतला. त्यानंतर असेट साइडला पाहूया. असेट साइडला आपल्याला कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक यांचे ओपनिंगचे बॅलन्स पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, एकदा प्रॉब्लेम मध्ये आपण परत एकदा पाहूया. प्रॉब्लेम मध्ये असेट साइडला आपल्याला कॅश इन हँड 6,000 आणि कॅश ॲट बँक 10,000 दिसते. हे दोन्ही बॅलन्स आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या सुरुवातीला ओपनिंगचे बॅलन्स म्हणून दिसतात. यापूर्वी देखील आपण याची चर्चा केली होती की रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचे जे ओपनिंगचे बॅलन्स असतात ते आपण क्लोजिंग बॅलन्स शीटला घेत नाही, कारण हे ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये ऑलरेडी आलेले असतात. म्हणजे आपण या ठिकाणी कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक यांचे ओपनिंगचे बॅलन्स हे क्लोजिंग बॅलन्स शीटला घेणार नाही. ओके. त्यानंतर आहे बिल्डिंग. बिल्डिंग घेऊया आपण असेट साइडला. बिल्डिंगची अमाउंट आहे 4,50,000. आउटरला घेऊया. देन आयटम आहे नेक्स्ट फर्निचर. फर्निचर देखील असेट आहे, असेट साइडला घेऊया. फर्निचरची ओपनिंगची किंमत आहे 72,000. त्यानंतर आहेत लायब्ररी बुक्स. लायब्ररी बुक्स ही देखील असेट आहे, असेट साइडलाच घेतोय आपण. लायब्ररी बुक्स यावरती देखील ऍडजस्टमेंट आहे. इनरला घेऊया 45,000. नेक्स्ट आयटम आहे लॅबोरेटरी इक्विपमेंट्स, कम्प्युटर लॅबोरेटरी. कम्प्युटर लॅबोरेटरी ही देखील असेट आहे, असेट साइडला आपण घेऊया. कम्प्युटर लॅबोरेटरी. आउटरला अमाउंट घेऊया 60,000. ओके. ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आणि असेट साइडला असणारे आयटम्स आपण क्लोजिंग बॅलन्स शीटला घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या रिसिप्ट साइडचे आयटम ट्रान्सफर करूया. रिसिप्ट साइडला सर्वात सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळतं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आहे, ज्यामध्ये कॅश इन हँड 6,000 आहे आणि कॅश ॲट बँक 10,000 आहे. ओके. आपण ओपनिंगचे बॅलन्स हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला किंवा बॅलन्स शीटला घेत नाही. नेक्स्ट आयटम आहे ट्युशन फीज. ट्युशन फी
हे न्यू इंग्लिश स्कूल यांचं इन्कम आहे. आपण इन्कम साईडला घेऊया. बाय ट्युशन फीज ऍडजस्टमेंट आहे मित्रांनो, इनरला घेऊया. ट्युशन फीज इनरला अमाऊंट असेल 90,000. ओके. नेक्स्ट आयटम आहे टर्म फीज. टर्म फीज हे देखील इन्कम आहे, इन्कम बाजूला घेऊया. बाय टर्म फीज आउटरला अमाऊंट येईल 3,000. नेक्स्ट आयटम आहे ऍडमिशन फीज. ऍडमिशन फीज हे देखील इन्कम आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचरचे आपण इन्कम बाजूला घेऊया. बाय ऍडमिशन फीज आउटरला अमाऊंट येईल 12,000. ओके. विद्यार्थी मित्रांनो, ऍडमिशन फी नंतर डोनेशन आहे आणि डोनेशनच्या बाबतीत ब्रॅकेटमध्ये कॅपिटल असं म्हटलेलं आहे. जेव्हा एखाद्या रिसिप्ट साईडच्या आयटमच्या बाबतीत कंसामध्ये कॅपिटल असं म्हटलं जातं तेव्हा ती रिसिप्ट ही कॅपिटलाइज केली जाते, म्हणून आपण ती कॅपिटल फंड मध्ये इन्क्लूड करत असतो, ऍड करत असतो. ओके, ऍड करूया. ऍड डोनेशन 61,000. नेक्स्ट आयटम आहे इंटरेस्ट रिसिव्ड. इंटरेस्ट रिसिव्ड हे इन्कम आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कम बाजूला घेऊया आपण. बाय इंटरेस्ट रिसिव्ड आउटरला अमाऊंट येईल 2,000. नेक्स्ट आयटम आहे टू गव्हर्नमेंट ग्रँट आणि कंसामध्ये रेव्हेन्यू म्हटलंय, रेव्हेन्यू आहे याचा अर्थ ते इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कम बाजूला येईल. बाय गव्हर्नमेंट ग्रँट्स आउटरला अमाऊंट येईल 1,20,000. अँड रिसिप्ट साईडचा शेवटचा आयटम आहे टू सन्ड्री रिसिप्ट्स. सन्ड्री रिसिप्ट्स किरकोळ स्वरूपातील प्राप्ती हे देखील इन्कम आहे, इन्कम बाजूला घेऊया. बाय सन्ड्री रिसिप्ट्स अमाऊंट असेल 11,000 आउटरला. ओके. रिसिप्ट साईडचे आयटम आपण ट्रान्सफर केले. यानंतर आपण पेमेंट साईडला जाऊया. पेमेंट साईडचा सर्वात सुरुवातीचा आयटम आहे पहा सॅलरी. सॅलरी हा एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचर बाजूला घेऊया. टू सॅलरी. विद्यार्थी मित्रांनो, सॅलरीला ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे आपण त्याची अमाऊंट इनरला घेऊया. ओके. कोणताही आयटम जेव्हा आपण इनरला घेतो तेव्हा त्याच्यावरती ऍडजस्टमेंट असते, म्हणून त्यासाठी आपण काही जागा देखील खाली सोडतो. यानंतर लायब्ररी बुक्स आहेत. विद्यार्थी मित्रांनो, लायब्ररी बुक्स ही न्यू इंग्लिश स्कूल यांची असेट आहे, त्यामुळं लायब्ररी बुक्सचा ओपनिंगचा बॅलन्स देखील आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साईडला पाहायला मिळतो. या लायब्ररी बुक्स मध्ये आपण हे नव्यानं परचेस केलेले बुक्स ऍड करणार आहोत. ऍड परचेसेस. नाव न्यू मोर बुक्स विल बी परचेस हियर. ओके. विद्यार्थी मित्रांनो, लायब्ररी बुक्सची ओपनिंगची फिगर होती 45,000 प्लस ड्युरिंग द इयर परचेस केले 14,000. यांची एकूण किंमत असेल या ठिकाणी 59,000. इनरलाच घेणार आहोत कारण त्यावरती आपल्याला डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. लायब्ररी बुक्स नंतर पेमेंट साईडचा नेक्स्ट आयटम आहे ऑफिस रेंट. ऑफिस रेंट हा एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचर बाजूला घेऊया आपण. टू ऑफिस रेंट आउटरला अमाऊंट येईल 10,000. नेक्स्ट आयटम आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. हा देखील एक्सपेंडिचरच आहे, एक्सपेंडिचर बाजूला घेऊया. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी आउटरला अमाऊंट येईल 22,000. नेक्स्ट आयटम आहे सन्ड्री एक्सपेन्सेस. किरकोळ स्वरूपातील खर्च हे देखील एक्सपेंडिचर बाजूला येतील. टू सन्ड्री एक्सपेन्सेस आउटरला अमाऊंट येईल 12,000. ओके. नेक्स्ट आयटम आहे इन्शुरन्स. इन्शुरन्स हा देखील एक्सपेन्सेस आहे, एक्सपेंडिचर बाजूला येईल. टू इन्शुरन्स आउटरला अमाऊंट येईल 10,200. नेक्स्ट आयटम आहे स्पोर्ट्स एक्सपेन्सेस. हा देखील खर्च आहे, एक्सपेंडिचर बाजूलाच येईल. टू स्पोर्ट्स एक्सपेन्सेस 8,000.
नेक्स्ट आयटम आहे अॅन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस. अॅन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस हा काय आहे? हा देखील खर्चच आहे. एक्सपेंडिचर बाजूला येईल. टू अॅन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस. आउटरला येईल हा खर्च 9000. ओके. नेक्स्ट आयटम आहे फर्निचर. विद्यार्थी मित्रांनो, फर्निचर हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, ती असेट आहे. आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला फर्निचर यापूर्वी घेतलेला आहे. 72,000 चा ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिला होता. यामध्ये आपण ऍड करू ऍड परचेसेस, कारण हे फर्निचर वर्षभरामध्ये नव्यानं खरेदी केलं असेल, ज्यांची किंमत आहे 50,000. ओके. विद्यार्थी मित्रांनो, फर्निचरची किंमत ओपनिंगची होती 72,000. ड्युरिंग द इयर 50,000 चे परचेस केले, म्हणजे फर्निचरची किंमत झाली असेल 1,22,000. ओके. हे आपण इनरलाच घेणार आहोत, कारण फर्निचरवरती देखील आपल्याला डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. नेक्स्ट पेमेंट साइडचा आयटम आहे रिपेअर्स. रिपेअर्स हा एक्सपेंडिचर आहे. एक्सपेंडिचर बाजूला आपण घेऊया टू रिपेअर्स. आउटरला अमाऊंट येईल 15,000. नेक्स्ट आयटम आहे बाय बॅलन्स कॅरेड डाऊन, ज्यामध्ये आपल्याला कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक यांचे बॅलन्सेस दिलेले आहेत. हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचे क्लोजिंगचे बॅलन्स आहेत. हे बॅलन्स शीटच्या असेट साइडला येतील. कॅश इन हँड की जी असेट आहे, आउटरला अमाऊंट येईल 4,800. आणि कॅश ॲट बँक ही देखील असेट आहे. कॅश ॲट बँक, आउटरला अमाऊंट येईल 70,000. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचे देखील बॅलन्स ट्रान्सफर केले असतील. ओके. यानंतर आपण ऍडिशनल इन्फॉर्मेशन कडे पाहूया. फर्स्ट ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे आउटस्टँडिंग सॅलरी ऑफ ₹9,000. ओके. विद्यार्थी मित्रांनो, सॅलरी नावाचा आयटम पेमेंट साइडला जो होता तो आपण एक्सपेंडिचर बाजूला घेतला आहे. सॅलरी हा खर्च आहे. खर्च जेव्हा आउटस्टँडिंग असतो तेव्हा त्याचा पहिला इफेक्ट आपण हा त्यामध्ये ऍड करत असतो. एक्सपेंडिचर बाजूला जे सॅलरी घेतले त्यामध्ये ऍड करा. ऍड आउटस्टँडिंग 9,000. सॅलरीची अमाऊंट होती 90,000 प्लस आउटस्टँडिंग सॅलरी 9,000. आउटरला येतील 99,000. विद्यार्थी मित्रांनो, सॅलरी हा खर्च होता. खर्च आउटस्टँडिंग असणं याचा दुसरा इफेक्ट होतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. ओके. आउटस्टँडिंग सॅलरी, आणि जी रक्कम आउटस्टँडिंग होती ती होती 9,000. ती आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेतली. ओके. सेकंड ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग ट्युशन फीज ₹15,000. विद्यार्थी मित्रांनो, ट्युशन फी हे आपल्याला रिसिप्ट साइडला पाहायला मिळतं की जे इन्कम आहे आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम बाजूला घेतलेला आहे. ओके. उत्पन्न आउटस्टँडिंग आहे. ओके. मित्रांनो, खर्च आउटस्टँडिंग असू द्या किंवा उत्पन्न आउटस्टँडिंग असू द्या, आपण आउटस्टँडिंग काय करतो? ऍड करतो. ओके. म्हणून ट्युशन फी मध्ये काय करूया? ऍड आउटस्टँडिंग 15,000. ओके. ट्युशन फीची इनरला अमाऊंट होती 90,000 प्लस 15,000 आपण प्लस केले आउटस्टँडिंगचे. आउटरला येतील 1,05,000. विद्यार्थी मित्रांनो, ट्युशन फी हे इन्कम आहे आणि इन्कम आउटस्टँडिंग असणं याचा दुसरा इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या असेट साइडला येतो. असेट साइडला आपण घेऊ आउटस्टँडिंग ट्युशन फीज. आउटरला अमाऊंट येईल 15,000. ओके. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे आपण जाऊया. नेक्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये म्हटलेलं आहे डेप्रिसिएट लायब्ररी बुक्स बाय ₹9,000 अँड फर्निचर बाय ₹10,000. ओके. विद्यार्थी मित्रांनो, आपण फर्निचर आणि लायब्ररी बुक्स हे दोन्ही आयटम्स आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला घेतलेले आहेत, ज्यावरती आपल्याला डेप्रिशिएशन
दिलेलं आहे की जे आपण ते मायनस करणार आहोत. सर्वप्रथम आपण डेप्रिशिएशन लायब्ररी बुक्स वरचं जे आहे 9000 ते लायब्ररी बुक्स मधून मायनस करूया. डेप्रिशिएशन हे काय करतात, मायनस करतात. ओके, असेट साइडला लायब्ररी बुक्स आहेत ज्याची किंमत आहे 45000 प्लस आपण त्यामध्ये 14000 चे ड्युरिंग द इयर परचेसेस केले होते ते इन्क्लूड केले. लायब्ररी बुक्सची अमाऊंट आपल्याकडे आहे 59000, त्यामधून मायनस करूया. लेस डेप्रिशिएशन 9000, 59000 मायनस 9000 आउटरला येतील 50000. ओके, आणि डेप्रिशिएशनचा दुसरा इफेक्ट कुठे असणार आहे, कारण लायब्ररी बुक्स ही आपली असेट आहे. असेटची किंमत 59000 म्हणून आता 50000 झाली, म्हणजे असेटची किंमत कमी होणं हा तोटा आहे. आणि म्हणून दुसरा इफेक्ट हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर बाजूला येईल. टू डेप्रिशिएशन ऑन लायब्ररी बुक्स. आणि डेप्रिशिएशन आपण जे मायनस केलं होतं 9000 ते आपण एक्सपेंडिचर बाजूला घेऊया. ओके, डेप्रिशिएशन ऑन लायब्ररी बुकचा सेकंड इफेक्ट कुठे घेतला आपण, एक्सपेंडिचर बाजूला. ओके, यानंतर आणखी डेप्रिशिएशन आपल्याला दिलेलं आहे फर्निचर वरती 10000. विद्यार्थी मित्रांनो, फर्निचर आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला घेतले होते. ओपनिंगची किंमत होती 72000. यामध्ये ड्युरिंग द इयर आपण जे परचेसेस केले ते फर्निचर 50000 चे ते प्लस केले. 72000 प्लस 50000 यांची टोटल येते 1,22,000. यामधून आपण लेस करणार आहोत. लेस डेप्रिशिएशन 10000 की जे आपल्याला ऍडजस्टमेंट नंबर 3 मध्ये दिलेला आहे. 1,22,000 मायनस 10000 आउटर 1,12,000. ओके, आणि डेप्रिशिएशनचा दुसरा इफेक्ट कुठे असेल, डेप्रिशिएशनचा दुसरा इफेक्ट असेल एक्सपेंडिचर बाजूला. टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. किती होतं डेप्रिशिएशन, 10,000 रुपीज. ओके, विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्या प्रॉब्लेम मधील जे ऍडजस्टमेंट्स होत्या या सर्व ऍडजस्टमेंटचे देखील आपण इफेक्ट दिलेले आहेत. ओके, यानंतर आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्लोजिंग कडे जाऊया. ओके, विद्यार्थी मित्रांनो, आपण इन्कम बाजूची टोटल करून घेऊया आणि एक्सपेंडिचर बाजू देखील टोटल करून घेऊया. ओके, इन्कम आणि एक्सपेंडिचरची टोटल केल्यानंतर आपल्या लक्षात येईल इन्कम साईडची टोटल ही 2,53,000 आहे, 2,53,000 इतकी आहे. आणि एक्सपेंडिचर साईडची टोटल ही 2,04,200 इतकी आहे. म्हणजे या ठिकाणी इन्कम साईडची टोटल ही एक्सपेंडिचर पेक्षा जास्त आहे. ते आपण दोन्ही बाजूला घेऊया. 2,53,000. ओके, 2,53,000, कारण ज्या साईडची टोटल जास्त असते ते आपण दोन्ही बाजूला घेत असतो. ओके, विद्यार्थी मित्रांनो, 2,53,000 ही इन्कम साईडची टोटल होती आणि त्यामधून आपण एक्सपेंडिचरचे 2,04,200 मायनस करू आणि मायनस केल्यानंतर जे उत्तर आपल्याला मिळेल ते सरप्लस असेल. का सरप्लस, कारण इन्कम इज ग्रेटर दॅन एक्सपेंडिचर. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर द एक्सपेंडिचर इज नोन ॲज सरप्लस. सो लिहूया आपण, सरप्लस मायनस केल्यानंतर येईल आपलं 48,800 आणि ब्रॅकेट मध्ये आपण लिहूया एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेन्सेस. किती होती अमाऊंट ती, 48,800. ओके, विद्यार्थी मित्रांनो, कशी कॅल्क्युलेट केली आपण लक्षात आलं. इन्कम साईडची टोटल आणि एक्सपेंडिचर साईडची टोटल आपण केली. त्यामध्ये आपल्या लक्षात आलं इन्कम साईडची टोटल जास्त होती 2,53,000 आणि एक्सपेंडिचर साईडची टोटल होती 2,04,200. यामुळे आपण इन्कम मधून एक्सपेंडिचर मायनस केल्यानंतर उत्तर मिळालं 48,800 की जे सरप्लस आपल्याला मिळालं. आणि सरप्लस आपण काय करतो, सरप्लस हा कॅपिटल फंड मध्ये ऍड करत असतो. ओके, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण कॅपिटल फंड घेतलंय, त्यामध्ये ऍड करूया. ऍड सरप्लस, अमाऊंट होती 48,800. ओके, विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण कॅपिटल फंड घेतलं होतं 6,43,000. ओके, प्लस डोनेशन जे होतं, जे कॅपिटलाइज होतं ते आपण 61,000 प्लस केलं आणि त्यामध्ये आता आपल्याला मिळाला सरप्लस 48,800 हा देखील प्लस केला. आता आपण
कॅपिटल फंडची अमाऊंट आउटरला घेऊया. आउटरला अमाऊंट येईल 7,52,800. ओके, कॅपिटल फंडची अमाऊंट आपण आउटरला घेतली. यानंतर आपण बॅलन्स शीट ची टोटल करूया. ओके, बॅलन्स शीटची टोटल लायबिलिटी साइड आणि असेट साइडची टोटल करूया. ओके, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइड टोटल केल्यानंतर आपल्या लक्षात येईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइड टोटल ही 7,61,800 इतकी येते. ओके, आणि बॅलन्स शीटच्या असेट साइडची देखील टोटल आपण करून पाहूया. बॅलन्स शीटच्या असेट साइडची टोटल केल्यानंतर देखील लक्षात येईल ती आहे 7,61,800. ओके, म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडची आणि असेट साइडची दोन्ही बाजूची टोटल आपली सारखी येईल. म्हणजे आपल्या या ठिकाणी बॅलन्स शीट टॅली होईल. ओके विद्यार्थी मित्रांनो, हा पाहिला आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम क्रमांक 11 की जो यापूर्वीच्या प्रॉब्लेम पेक्षा थोडासा वेगळा होता. यामध्ये आपल्याला ओपनिंगचं बॅलन्स शीट दिलं होतं. ओके विद्यार्थी मित्रांनो, हा प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल तर आपण आपल्या मित्रांसोबत शेअर करा, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. ओके, नंतरच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम क्रमांक 12 पाहणार आहोत. थँक्यू.